नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल 3R मॅथ्स अकॅडमी। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधला जो क्वेश्चन नंबर 1 होता, पेज नंबर 4 वरची ॲक्टिव्हिटी काय केली होती आपण कंप्लीट केली होती। हे व्हिडिओ आपण 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केले। त्यांची जी एक्सरसाइज असते, जे प्रॅक्टिस सेट असते, ते काय करत आहोत आपण सॉल्व करत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केलं होतं। आता काय करू, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करू। क्वेश्चन नंबर 2 काय सांगले, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। सगळ्यात पहिले सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय ते सांगून देतो मित्रांनो। जेव्हा आपण ॲट ए टाइम 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा काय करतो, विचार करतो, तेव्हा काय म्हणतो आपण त्याला सायमल्टेनियस इक्वेशन। अशा सायमल्टेनियस इक्वेशनला काय करायचे, आपल्याला सॉल्व करायचे। सगळ्यात पहिले जो एक्झाम्पल्स दिले आपल्याला 3a + 5b = 26 आणि सेकंड लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल दिले आपल्याला a + 5b = 20। ॲट ए टाइम आपण काय करणार आहे, दोघी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा काय करणार आहे, विचार करणार आहेत। मग काय करावं लागेल तुम्हाला, यांना सॉल्व करायचे म्हणजे काय, याच्यातली जी a आणि b ची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय करायची, तुम्हाला फाइंड करायची। तर फाइंड कशी करायची ते एक एक आपण स्टेप बघू। सगळ्यात पहिले गिवन इक्वेशन्स म्हणजे तुम्हाला जे इक्वेशन दिले ते इक्वेशन काय करून घ्यावं लागेल, तुम्हाला राईट करून लागेल। सो फर्स्ट इक्वेशन 3a + 5b = 26 फर्स्ट इक्वेशन होतं, म्हणून मी त्याला नंबर 1 देतो। सेकंड इक्वेशन आहे a + 5b = 22 हा सेकंड इक्वेशन होतं, म्हणून याला मी नंबर दिला सेकंड। आता तुम्हाला करायचं काय मित्रांनो, सगळ्यात पहिले त्यांचे कोएफिशिएंट चेक करायचे। a चे कोएफिशिएंट इथं 3 आहे, इथं a चे कोएफिशिएंट काही नाही, म्हणजे तिथे काय असतो 1 असतो। ते सेम नाही, पुढे काय करा, b चे कोएफिशिएंट चेक करा। b चे कोएफिशिएंट इथं 5 आहे, इथं पण b चे कोएफिशिएंट काय आहे 5 आहे। जर कोएफिशिएंट सेम असेल, इक्वल असेल, तुम्हाला कोएफिशिएंट सेम करायची काही गरज नाही। तर त्याच्यानंतर काय करा, त्यांचे साइन बघा, इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे। दोघी साइन जर सेम असेल तर तुम्हाला काय करावं लागते, सबट्रॅक्शन करावं लागते। आणि अल्टरनेट असेल, एक मायनस आणि एक प्लस, तर तुम्हाला काय करावं लागते। सो इथं काय, दोघांची साइन काय सेम आहे, दोघी प्लस प्लस आहे, तर तुम्हाला काय करावं लागणार, इथं सबट्रॅक्शन। कोणत्या तरी एका इक्वेशन मधून दुसरा इक्वेशन काय करावं लागेल, तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल। मी काय करतो, इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करतो फ्रॉम इक्वेशन 1। सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 सेकंड फ्रॉम इक्वेशन 1। इक्वेशन सेकंड मधून काय करायचं, मला सबट्रॅक्ट करायचं आहे इक्वेशन 1 मधून। इक्वेशन 1 3a + 5b = 26 त्याच्यामधून इक्वेशन 1 काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे। सो सेकंड इक्वेशन a + 5b = 22। आता सबट्रॅक्शन करताना काय करायचे, तुम्हाला जो सेकंड इक्वेशन आहे त्यांचे सगळ्या साइन काय करावं लागते, तुम्हाला चेंज। सो हा प्लस a होता, त्याला काय करावं लागेल, तुम्हाला -a। हा +5b होता, त्याला -5b करावं लागेल। आणि हा +22 होता, त्याला काय करावं लागेल, तुम्हाला -22। आता काय करावं लागेल, +5b आणि हा -5b दोघी इक्वल झाले म्हणजे ते काय होऊन जाणार, कट, मीन्स त्यांची ॲडिशन काय होऊन जाणार आहे 0। आता इथं 3a - a 3a मधून हा a काय करावं लागेल, तुम्हाला -3a मधून हा a मायनस केल्यावर काय राहणार, ते 2a। तसंच राईट हँड साईडला पण काय करा, सबट्रॅक्शन्स। 26 मधून 22 काढलं किती राहणार आहे 4। आता हा 2 मल्टिप्लाय आहे, तो काय होणार 4 ला डिवाइड। सो a = 4/2। 2 ने डिवाइड करा, 2 × 2 2 2 4 मीन्स a ची किंमत काय येणार तुमची 2। a ची व्हॅल्यू भेटली की तुम्हाला b ची व्हॅल्यू पण काढावी लागेल। आता ती कशी काढणार, a ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 इक्वेशन आहे, दोघांपैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये काय करायचे, तुम्हाला ते सबस्टिट्यूट करायचे। सो पुट a = 2 इन इक्वेशन फर्स्ट। a ची व्हॅल्यू काय करतो, मी सबस्टिट्यूट करतो इक्वेशन 1 मध्ये। इक्वेशन 1 काय आपलं 3a + 5b = 26। तुम्ही 2 मध्ये सुद्धा सबस्टिट्यूट करू शकतात आणि b ची व्हॅल्यू काढू शकतात, पण मी काय करतोय 1 मध्ये पुट करतोय। तुम्ही 2 मध्ये पुट करा आणि आन्सर बरोबर येतं का ते काय करा, कमेंट मध्ये सांगा। चला a ची व्हॅल्यू काय करू, 2 सबस्टिट्यूट करू। देयरफॉर 3 × a ची व्हॅल्यू किती आहे 2 + 5b = 26। आता यांच्या मल्टिप्लाय करून घ्या, 2 × 3 6
प्लस 5b इजिकल टू 26. आता हा प्लस 5 आहे, राईट हँड साईडला काय होईल तो मायनस, मीन्स 5b इजिकल टू 26 मायनस 6. 26 मधून 6 मायनस केल्यावर काय राहणार आहे तो 20. आता हा 5b होता, हा 5 काय होणार आहे त्या 20ला डिवाइड होणार आहे, म्हणजे b बरोबर 20/5. आता 5ने काय करा त्याला डिवाइड करा. 5 1 5, 5 4 20, म्हणजेच b ची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची 4. b ची व्हॅल्यू 4 आली आणि a ची व्हॅल्यू काय आली तुमची 2. म्हणजे तुम्हाला लिहावं लागेल सोल्युशन इज a b. a ची व्हॅल्यू किती आली होती तुमची 2, म्हणजे 2 4. म्हणजे त्या दिलेल्या इक्वेशनची व्हॅल्यू काय आहे 2 and 4. त्याच्यामध्ये दिलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची राहते a आणि b. आता तुम्ही चेक करू शकतात a च्या जागेवर तुम्हाला 2 आणि b च्या जागेवर 4 ठेवायचे आणि इजिकल टू इकडं 26 येतं का आणि इथं 22 येतं का ते तुम्ही चेक करा आणि आन्सर जर बरोबर असेल तर ते तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये कमेंट करा. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल 3R मॅथ्स अकॅडमीला सबस्क्राईब करा. अजून याच्यावरची खूप सारी उदाहरणं आपण सोडवत आहोत, तर याचे पुढचे उदाहरण पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल लगेच. धन्यवाद.